महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण पूर्व परिसरातील द्वारली गावात किन्नर अस्मिता संस्थेच्या वतीने ट्रान्सजेंडरसाठी आश्रम सुरू करण्यात आला आहे। या आश्रमचा शुभारंभ आज सायंकाळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला। ट्रान्सजेंडरसाठी आश्रम सुरू करण्यात आला असला तरी सरकारने त्याच्या उत्पन्नासाठी विविध योजना राबवून त्यांचे पुनर्वसन केले आहे। त्यांच्या हाताला रोजगार दिला पाहिजे असे आवाहन आमदार गायकवाड यांनी यावेळी केले। या प्रसंगी किन्नर अस्मितांच्या नीता केनी, तमन्ना केनी, सचिन तांबे आणि माधुरी शर्मा आदी उपस्थित होते। केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभाग आणि राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्थान यांच्या वतीने हा आश्रम सुरू करण्यात आला आहे। या ठिकाणी 25 ट्रान्सजेंडर यांच्या वास्तव्याची सुविधा आहे। 18 ते 20 वयोगटातील ट्रान्सजेंडर या ठिकाणी राहू शकतात। जे ट्रान्सजेंडर निराधार आहे तसेच जे वय झाल्याने आता काम करू शकत नाही त्यांच्यासाठी हा आश्रम आधार ठरणार आहे। केंद्र सरकारने ट्रान्सजेंडरसाठी राजस्थान, बिहार राज्यात गरिमागृह सुरू केले आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्रात प्रथम अशा प्रकारचा आश्रम सुरू केला जात आहे। 2 ठिकाणी अशा प्रकारचे आश्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। त्यापैकी कल्याणचा आश्रम आजपासून सुरू झाला आहे। त्याचबरोबर गोरेगाव येथेही अशा प्रकारचा आश्रम सुरू होणार आहे। कल्याणच्या आश्रमात वास्तव करणाऱ्या ट्रान्सजेंडरकरिता जेवणाची सोय आहे। त्याकरिता एक कुक असेल, त्याचबरोबर एक सुरक्षा रक्षकही नेमण्यात आला आहे। संस्था केवळ त्यांच्या वास्तव्याची सुविधा करीत नसून त्यांच्या उत्थानासाठीही काम करीत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। आकाश सहाने। खरं तर सर्वांकडे बघताना एक आपण माणूस म्हणून आपण बघितलं पाहिजे। खरं तर सर्वांकडे बघताना आपण एक माणूस म्हणून बघितलं पाहिजे। जात, धर्म आणि पंथ याच्यापेक्षा माणुसकी हा धर्म सर्वात महत्त्वाचा आहे। आणि आज या ठिकाणी किन्नर संस्थेच्या माध्यमातून हा गृह उद्योगासाठी त्यांना एक काम भेटलेलं आहे। खरं तर मी सरकारचा आभार मानेन आणि माझी मनापासून एक इच्छा आहे की यांना आपण काहीतरी कामधंदे दिले पाहिजेत। त्यांना काम केलं, त्यांना सक्षम बनवलं तर ते कोणाच्या घरासमोर किंवा कोणाकडे काय मागासाठी जाऊ शकत नाही, कारण ते जेवढे सक्षम होतील तेवढा आपला देश पण सक्षम होईल। म्हणून आपण अशा लोकांना सक्षम केलं पाहिजे। खरं तर मी आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करेन की जे सरकारी पोलीस ड्रेस असतील किंवा मिलिटरीचे ड्रेस असतील किंवा पोलिसांचे बूट किंवा पोलिसांचे इतर साहित्य किंवा सरकारला जे जे काही बनवायचं असतं तर त्याचं एक MIDC टाईप असं एक जर त्यांना बनवून दिलं आणि तिथं फॅक्टरी यांना जर उघडून दिला तर हे लोक कामं करतील आणि त्यांच्या समाजाचा ते लोक उद्धार करतील। तर कुठेतरी मी असं सरकारला आपल्या माध्यमातून सरकारला सांगेल की यांच्यासाठी आपण जर उद्योगधंदे चालू केले तर ते सुद्धा सक्षम होतील आणि आपण माणूस म्हणून एक इन्सानियत बोलली जाते त्या माध्यमातून आपण हे काम केलं पाहिजे। आज या ठिकाणी तमन्ना आहे, म्हणजे माझ्या तर एक ऑफिसचा हिस्सा बनलेला आहे। त्यांना काय पण लागले, कुठे काय अडचणी असतील तर ते सांगतात आणि ऑफिसमध्ये स्वतःचं ऑफिस आहे असं काम करून घेतात। त्याचप्रमाणे इतर लोकांनासुद्धा मी आवाहन करेन की आपण सक्षम व्हा, स्वतः काम करा आणि समाजामध्ये एक तुमचं चांगलं नाविन्यपूर्ण काहीतरी घडवून दाखवा। माझं नाव नीता केणी आहे आणि किन्नर अस्मिता संस्थेची मी संचालिका आहे। बेसिकली हे शेल्टर होम म्हणजे आमच्यासाठी एक आश्रम झाला, आमच्यासाठी एक स्वतःचं घरच झालेलं आहे। आणि शेल्टर होम बेसिकली त्या आमच्या तृतीयपंथी बहिणींसाठी आहे ज्यांना कुठे राहण्याची सोय नाही आहे, त्यांना खाण्याची सोय नाही आहे। त्यांच्यासाठी हा शेल्टर होम आहे। त्यांना तिथे रोजगार उपलब्ध करून देणार आम्ही। रोजगार म्हणजे त्यांना पेपर मेकिंग, त्यांना ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल त्यांना ब्युटी पार्लरचं कोर्स करून देणार, त्यांना कम्प्युटर कोर्सेस अवेलेबल करून देणार। जर त्यांची शिकण्याची इच्छा असेल पुढे तर त्यांना शैक्षणिकमध्ये पण आम्ही हेल्प करणार। आणि हे शेल्टर होम जे आहे ते फक्त आणि फक्त ट्रान्सजेंडर्ससाठीच आहे। ट्रान्सजेंडरांनी इथे आपल्या खुल्या मनाने कधीही यावं, हे त्यांचंच घर आहे। त्यांनी आम्हाला सपोर्ट करावं आणि या शेल्टर होममध्ये 25 ट्रान्सजेंडरांची राहण्याची सोय आहे, त्यांच्या खाण्याची सोय आहे, त्यांच्या रोजगार, त्यांना जो ट्रेनिंग देणार ट्रेनिंगची सोय सगळ्या प्रकारे इथे करण्यात आलेली आहे। शासनाकडून कशा प्रकारे मदत मिळालेली आहे?
महाराष्ट्र शासनाकडे फक्त आम्हाला हेल्थ सर्व्हिसचीच मदत मिळाली आतापर्यंत, पण आमची अशी इच्छा आहे की त्यांनी भरपूर काही गरजा आहेत, जसं सामान्य लोकांच्या गरजा आहेत तसं तृतीयपंथीयांची पण गरजा आहेत. त्यांनी लीगल डॉक्युमेंट्स संस्था तर करतेच, पण शासनानेही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण का अजूनपर्यंत सगळ्याच तृतीयपंथीकडे लीगल डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांना स्वतःची घरं नाही आहेत. असे कितीतरी तृतीयपंथी आहेत की ते त्यांना पैसे असून घरं मिळत नाही, कारण का लोकांचा गैरसमज आहे की यांना जर आपण घरं दिली तर हे लोक हडपून जातील, पण त्याच्याकडे पण शासनाने जरा लक्ष दिलं पाहिजे. आणि सध्या तर ह्या कोविडच्या महामारीमुळे पूर्णपणे आम्ही घरी बसलेलो आहे, तर शासनाने त्याच्याकडे आमच्याकडे काहीही लक्ष दिलेलं नाही आहे अजूनपर्यंत. ज्या आमच्या इथल्या उल्हासनगर महानगरपालिका आहे तिथले नगरसेविका आहेत, नगरसेवक, त्यांनी आम्हाला भरपूर काही मदत केलेली आहे. आणि लोकल जे आमचे ग्रुप्स लोक आहेत, म्हणजे लोकल जे NGO इथले, त्यांनी मदत केली, पण शासनाने आम्हाला अजूनपर्यंत काहीही मदत केली नाही. NISD थ्रू हा प्रोजेक्ट आहे, त्यांनी हा विचार केला आमच्या तृतीयपंथीबद्दल की त्यांना एक स्वतःचं हक्काचं एक घर असावं, ज्यांनी तिथे त्यांना राहता येईल, त्यांना काहीतरी शिकता येईल आणि स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल, ह्याच्यामागचा हाच उद्देश आहे. महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी असे गरिमागृहाची उपलब्ध करून दिली आहे. एक कल्याणमध्ये आहे, 2 मुंबईमध्ये. गरिमागृह हाच आहे, किन्नर अस्मिताचंच स्टार्ट झालेलं आहे, अजून कोणाचंही स्टार्ट झालं नाही. आणि पूर्ण आपल्या भारतामध्ये 13 गरिमागृह शुरू करण्यात आले हैं, त्यातला पहिलाच आपला सुरू झालेला है. मुझे बहुत ज़्यादा खुशी हो रही है कि बहुत टाइम से जो एक सपना था, सभी चाहते थे, स्पेशली नीता दीदी और किन्नर अस्मिता के जितने भी मेंबर्स हैं, हम जब भी बैठते थे ये बात करते थे कि जैसे बाकी सब लोगों के लिए शेल्टर होम्स और बहुत सारी अपॉर्चुनिटीज़ हैं, वैसे ट्रांसजेंडर्स के लिए भी शेल्टर होम होना चाहिए, उनके लिए भी बहुत सारी अपॉर्चुनिटीज़ होनी चाहिए. फाइनली आज ऐसा लग रहा है कि उसकी शुरुआत हो चुकी है, वैसे तो काफ़ी टाइम से हो चुकी है, बट आज ये शेल्टर होम इसका बहुत बड़ा एग्जाम्पल है. ये शेल्टर होम डेफिनेटली, जैसे हमने कहा कि दिस विल बी एन एग्जाम्पल फॉर अदर स्टेट्स. ये महाराष्ट्र स्टेट का पहला शेल्टर होम है जो नीता दीदी और उनकी टीम के प्रयासों से आज बन पाया है. और इस शेल्टर होम में हम लोग बहुत सारी ऐसी ट्रेनिंग्स वगैरह ट्रांसजेंडर्स के लिए रखेंगे. पेपर बैग मेकिंग, जैसे ज्योति तायरे जी हमारे साथ जुड़े हुए हैं हमेशा, पेपर बैग्स बनाने से लेकर पेपर बैग सेल करने तक सारी ऐसी अपॉर्चुनिटीज़, प्लस कंप्यूटर ट्रेनिंग हुई, प्लस अगर कोई ट्रांसजेंडर और आगे अपनी एजुकेशन कंटिन्यू करना चाहता है तो उनको सपोर्ट करना. इसके अलावा और भी बहुत सारी चीज़ें हैं, जैसे उल्हासनगर महानगर पालिका के जो आयुक्त हैं, उन्होंने रिसेंटली मेरी उनसे बात हुई थी, वो भी बहुत इंटरेस्टेड हैं ट्रांसजेंडर्स के लिए कुछ ना कुछ करने के लिए. उन्होंने मुझे एक प्रपोज़ल बनाने के लिए कहा है. तो जैसे कॉर्पोरेशन की तरफ से जो ट्रैफिक वार्डन्स दिए जाते हैं, हमारी एक ये भी डिमांड है कि उस चीज़ के लिए भी ट्रांसजेंडर्स को भी अपॉर्चुनिटी मिलनी चाहिए. प्लस बहुत ज़्यादा प्राइवेट कंपनीज़ हैं जिनको सिक्योरिटी गार्ड्स की ज़रूरत होती है, ऐसे सारे कामों में भी ट्रांसजेंडर्स को इन्वॉल्व कर सकते हैं. प्लस दे आर वेरी क्रिएटिव, स्पेशली इनकी मतलब इनको बहुत इंटरेस्ट होता है ब्यूटी कोर्सेज़ में या फैशन डिज़ाइनिंग में या इवन फूड मार्केट में भी ये बहुत इंटरेस्टेड होते हैं. तो कमिश्नर सर से उस दिन मेरा यही डिस्कशन हुआ. उनका खुद का ये था कि यस, हम बहुत सारे ऐसे फूड स्टॉल्स वगैरह हुए या ऐसी बहुत सारी पब्लिक यूटिलिटीज़ के लिए इनको अपॉर्चुनिटीज़ दे सकते हैं. तो बस मैं यही आप सभी के माध्यम से यही सबको मैसेज देना चाहूँगी कि अगर आप इन ट्रांसजेंडर्स के लिए कुछ करना चाहते हैं तो सबसे पहले आप इन्हें दिल से अपनाइए. ये बहुत प्यारे हैं, इन्हें अपॉर्चुनिटीज़ दीजिए, ये बहुत अच्छा काम कर सकते हैं. थैंक यू. मेरा नाम सिमरन केने है, मैं विट्ठलवाड़ी से बिलोंग करती हूँ, मैं विट्ठलवाड़ी में रहती हूँ. मैं तो आज ये बोलना चाहूँगी कि हमारा किन्नर समाज आज इतना खुश है कि हम बता नहीं सकते हमारी खुशी, क्योंकि ये आज जो शेल्टर होम बना है गवर्नमेंट की तरफ से, गरिमा गृह किन्नर अस्मिता के सपोर्ट से बना है, उसके लिए हम लोग बहुत बहुत धन्यवाद करते हैं सरकार का.
और यही अपेक्षा रखते हैं कि सरकार आगे भी इसी तरह से हमें सपोर्ट करते रहे, हमें आगे बढ़ाए, हमें हक दिलाए हमारा, जो आज तक हमें नहीं मिल पाया है। स्वानंद मीडिया, कल्याण। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।